आता भारताच्या बॅटिंग बद्दल काय बोलाल? म्हणजे 183 झाल्यानंतर सुद्धा मला अजिबात असं वाटलं नव्हतं की आपण हारू किंवा 1% सुद्धा असं वाटलं नाही की आपण चेस करू शकत नाही 183. बट तसंच झालं काल. अभिषेक शर्माने खूप सुंदर सुरुवात केली. अनफॉर्च्युनेटली सॅमसंग इनसाइड एज आउट झाला. किशानने विकेट फेकली, अय्यरने विकेट फेकली. आय गेस सगळ्यांनीच आय थिंक ओव्हर कॉन्फिडंट झाले होते का मला माहिती नाही, पण आणि जे मारायला जात होते आय डोंट नो, बॉल पोचत नव्हते बाउंड्रीच्या बाहेर. असं वाटत होतं की बाउंड्री लाईन आयर्लंडनी एक्सटेंड केलेल्या आहेत भारतासाठी. पण आय डोंट नो, सगळ्यांनी विकेट फेकल्या, कोणी टिकू शकलं नाही पिचवर. त्यातल्या त्यात शिवम दुबेनी प्रयत्न केला, बट तो खूप अपुरा ठरला, कारण एवढ्या विकेट ऑलरेडी गेलेल्या होत्या. आय डोंट नो, आपल्याला आय थिंक काही फार चेंजेस नाही आहेत वर्ल्ड कपच्या स्क्वॉड नंतर, ऍटलीस्ट बॅटिंग लाईनअप मध्ये. सो थोडं ओव्हर कॉन्फिडंट झालो, बट तो थोडा कमी केला पाहिजे आपण. आयर्लंड सारख्या टीमला सुद्धा सिरियसली घेतलंच पाहिजे, कुठलीही टीम समोर आली तरी. आणि आय थिंक नेक्स्ट मॅच मध्ये ते करेक्शन दिसेलच तुम्हाला, कारण आपली तगडी बॅटिंग लाईनअप आहे, काही वादच नाही त्यात. वैभव सूर्यवंशीला घेतला पाहिजे होता का नाही? वेल, आय थिंक अय्यर बोलला जे टॉसच्या वेळेला, ते मला पटलं की बाकीच्या बॅट्समनवर एक म्हणजे त्यांच्यासाठी अनफेअर असेल, कारण त्यांनी काही फार मोठी चूक केली नाहीये किंवा फार असं वाईट फॉर्म मध्ये असं कोणी दिसत नाहीये की रन्स अजिबातच येत नाहीये, आता याला बसवलं पाहिजे, असं कोणी नाहीये 11 मध्ये कालच्या जे खेळले त्यातले. सो वैभवला नक्की चान्स मिळेल, तो 15 वर्षाचा आहे, त्याला नक्की चान्स मिळेल. थोडासा आपण धीर धरला पाहिजे. बट आय थिंक आपल्या बॅटिंग मधचं करेक्शन आपल्याला नक्कीच दिसेल पुढच्या मॅच मध्ये. बघूया पुढची मॅच.